शांत झोपेची गोष्ट. तळ्याचे रहस्य. हळूहळू शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमचं शरीर सैल होत आहे. मन हळूहळू शांत होत आहे. आजूबाजूचा आवाज दूर जात आहे आणि तुम्ही एका शांत, सुंदर जगात प्रवेश करत आहात. जिथे फक्त शांतता आहे, थंड वारा आहे आणि प्रकाशाची हलकी चांदणी आहे. थोडा अजून खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा. आता आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. एक अशी गोष्ट जी तुम्हाला हळूहळू गोड झोपेत घेऊन जाईल. एका शांत जंगलात खूप दिवस पाऊस पडला नव्हता. नद्या सुकल्या होत्या. माती तडकली होती. सगळीकडे कोरडेपणा, शांतता आणि थोडासा थकवा. पण त्या जंगलाच्या आत खोल एक लपलेलं तळ होतं. त्या तळ्याचं पाणी अजूनही थंड होतं, शांत होतं आणि जीवन देणार होतं. रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्या तळ्यावर चांदण्याचं प्रतिबिंब पडत होतं. हळूहळू वारा वाहत होता. झाडाची पानं अलगद हलत होती आणि त्या शांततेत एक मोठा हत्ती तिथे आला. तो हत्ती खूप मोठा होता, मजबूत, शक्तिशाली. त्याने त्या तळ्याकडे पाहिलं आणि ठरवलं, हे तळ आता माझं आहे. तो तिथे उभा राहिला आणि बाकीच्या सगळ्या प्राण्यांना दूर पाठवू लागला. हरिण, ससा, पक्षी सगळे घाबरले. ते हळूहळू मागे हटले आणि दूर निघून गेले. जंगलात पुन्हा शांतता पसरली. पण ती शांतता थोडी उदास होती. त्या तळ्याजवळ आता फक्त हत्ती होता. तो पाणी पित होता आणि मोठ्या झाडाखाली विश्रांती घेत होता. रात्र झाली. चंद्र वर आला आणि सगळं शांत झालं. पण त्या जंगलात एक छोटासा पक्षी होता. तो लहान होता, नाजूक, हलका. पण त्याच्या मनात एक विचार होता. हे तळ सगळ्यांसाठी आहे. तो हळूहळू उडत तळ्याजवळ आला. हत्ती झोपायचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळी तो छोटा पक्षी हत्तीच्या कानाजवळ गेला. हलकेच त्याने पंख फडफडवले आणि एक छोटासा आवाज केला. हत्तीने डोळे उघडले. थोडा त्रास झाला. त्याने सोंड हलवली. पक्षी दूर उडून गेला. पुन्हा शांतता. हत्तीने पुन्हा डोळे मिटले आणि पुन्हा तो पक्षी परत आला. पुन्हा हलका आवाज. पुन्हा पंखांचा स्पर्श. असं एकदा, दोनदा. हळूहळू रात्र पुढे जात होती. हत्तीला नीट झोप येत नव्हती. तो थोडा थकला होता, थोडा अस्वस्थ झाला. पण पक्षी थांबला नाही. तो शांतपणे पुन्हा पुन्हा येत राहिला. दुसरा दिवस, तिसरा दिवस. हत्ती अजून थकला. त्याचं मन शांत नव्हतं. त्याला विश्रांती मिळत नव्हती. आणि एक दिवस त्याने हळू आवाजात म्हटलं, ठीक आहे, हे तळ सगळ्यांसाठी आहे. फक्त मला थोडी झोप हवी आहे. त्या क्षणी जंगलात पुन्हा जीवन परत आलं. प्राणी परत आले. पाणी प्यायला लागले. हवा हलकी झाली. मन शांत झालं.
आणि तो छोटा पक्षी हळूहळू आकाशात उडून गेला. आता सगळं शांत आहे. तळ्याचं पाणी हलके लहरत आहे. चंद्रप्रकाश त्यावर चमकत आहे. थंड वारा तुमच्या चेहऱ्यावर येतोय. तुमचं मनही आता त्या तळ्यासारखं शांत होत आहे. काहीही धरून ठेवायची गरज नाही. सगळं हळूहळू सोडून द्या. शांतता, हलकी, गोड. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. जसा तो हत्ती ज्याने शेवटी शांतता निवडली, तसंच तुमचं मनही आता शांत होत आहे. हळूहळू गोड झोप जवळ येत आहे. श्वास हलका, मन शांत, आणि आता तुम्हाला गोड गाढ झोप लागेल. शुभरात्री.